यदुवंशदीपकवरा विज्ञानलीळाकरा श्रीदत्ता ऋषिवंश आत्रिकुमरा श्रीचक्रपाणी परा श्रीमद्वारावती चरः प्रभुपरा निर्लेपजीवोद्धरा श्रीमश्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो सर्वावतारा नमो। श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की जय। न श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय प्रभूंचे उद्या पहाटे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला पहाटे अत्रि अणुसेच्या उद्री बद्रिकाश्रमाला श्री दत्तात्रेय प्रभूंनी अवतार स्वीकारला। तोच दिवस आपण परंपरेने साजरा करत असतो आणि म्हणून उद्या पहाटे सकाळी चौयुगी अवतार अमोघ दर्शनीय अशा प्रकारचा जो अवतार, त्या अवताराची अवतार दिन उत्सव आपण साजरा करणार आहे। दत्त जयंती म्हणून पंचांगमध्ये दिलेले असते, कॅलेंडरमध्ये दिलेले असते। जयंती ही अवताराची नाही केल्या जात, जयंती नाही म्हणता येत, जयंती जीवाची केल्या जाते। परमेश्वर अवताराचा अवतार दिन उत्सव साजरा केला जातो। आणि म्हणून उद्या तो पहाटे आपण करणार आहे। सकाळी आपण दत्तात्रेय अवताराबद्दल श्री दत्तात्रेय प्रभूंचा काही वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत। दत्तात्रेय प्रभूंची एकूण स्थानं किती आहेत ते बघितलं। काही मध्ये वासना आहेत, जसे आताच वैशुताई म्हटली की दत्तात्रेय प्रभू मनसरला झोळी झाडतात, तळ्यामध्ये श्रीमुखीचा आणि कुठे असा उल्लेख आपल्याकडे आलेला नाही। श्रुती, स्मृती, वृद्धाचार आणि मार्गरूढ हे 4 प्रमाण आपण मानतो। श्रुती म्हणजे साक्षात परमेश्वर अवताराची जे बोलणे आहे त्याला श्रुती असं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर अवताराने प्रतिष्ठित केलेले जे आचार्यगण आहेत, जसं आमच्या स्वामींनी आचार्य नागदेवांना या मार्गाशी आचार्यत्व पद आचार्यांना बहाल केलं देवाने। ज्या टायमाला स्वामी त्याला म्हणतात, तर तू आचार्य होसी की गा असं जेव्हा देवाने म्हटलं, आणि देवाने हे बी सूत्र सांगितले की आचार्या नरक। मग नागदेव आचार्य स्वामीला म्हणता, जी तुम्ही आचार्यांना नरक सांगितले मला सांगता, आचार्याचं पद तुझ्याकडे दिलं म्हण, मला नको आहे ते, आचार्याला तर नरक सांगितले तुम्ही। तेव्हा स्वामी म्हणतात, तैसा तू परतारकू आचार्या नभीसी की गा, तू प्राणिया ते अनिष्टापासून काढून इष्टी लाविता आचार्या की। जीवांना तो अनिष्टापासून काढून इष्टी म्हणजे परमार्गाला लावणारा तो आचार्य आहे, म्हणून तुला मी आचार्यत्व या पंथाचं दिलेलं आहे।
तिकडे गोपालकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग यामध्ये आचार्यत्व तिथे दिलेलं आहे. करता तू नाही निमित्त मात्रम भव सव्यसाची. हे सव्यसाची अर्जुना, तू निमित्त मात्र आहेस आणि हे सगळं मला करायचं आहे, मी करतो आहे. त्यानंतर पुढे चालून श्रुती, आणि आता स्मृती भट्टोबासांच्या मुखातून जे निघले त्याला आपण काय म्हणतो, स्मृती. ते प्रमाण मानल्या जाते. कारण देवांनी त्यांना वरदान दिलं होतं, तुझेनी मुखे अशास्त्र न निघे. अशास्त्रीय असं काही तुझ्या तोंडातून निघणारच नाही. जे असेल ते योग्यच असेल, ते शास्त्रच असेल. आणि म्हणून स्वामी गेल्यानंतर जे जे नेम सांगितले नागदेव आचार्यांनी त्याला स्मृती असं म्हणतात. स्मृती म्हणजे आठवणी. त्याच्यानंतर पुढे आचार्य झाले. आचार्य नागदेवांच्या नंतर आचार्यपद 6 महिन्यासाठी भाईदेव व्यासांकडे 6 महिन्यासाठी आचार्यत्व पद आलं होतं. 6 महिन्यानंतर ते निवर्तले आणि त्याच्यानंतर भास्कर भट्ट बोरीकर यांच्याकडे आचार्यत्व पद आलं. पुढे चालून त्यांचे जे शिष्य कवीश्वर व्यासांचे परशुरामबास, रामेश्वरबास यांच्याकडे तेव्हापासून तिथून पुढे वृद्धाचार चालू झाला, मार्गरूढी चालू झाली. वृद्धांचा जो आचार म्हणजे आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला त्याला वृद्धाचार म्हणतात. आणि ती परिपाठी परमार्गामध्ये चालू झाली त्याला मार्गरूढी असं म्हणतात. ही 4 प्रमाणं प्रामुख्याने आहेत. आणि म्हणून या 4ही प्रमाणामध्ये असा काही उल्लेख येत नाही. आता मध्यंतरी मोबाईलला आलं होतं की खणेपुरी आहे, खणेपुरी जालन्याच्या जवळ, त्या भावांनी टाकलं होतं की दत्तात्रय प्रभू भोजन केल्यानंतर माहूरला जाता जाता इथे विश्रांती करतात खणेपुरीला. पण त्याला कुठलाच आधार प्रमाण नाही. प्रमाणाशिवाय महानुभाव काय स्वीकारत नाही. अनेक असे आख्यायिका असतात. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचे आपण दत्त अवतार एक अलौकिक अवतार आहे. जन्मताच दत्तात्रय प्रभूंनी तिन्ही देवदानाला दिले ना. तिन्ही देवाचं दातृत्व केलं. दा धातूपासून दत्त शब्द बनलेला आहे आणि दा धातू देण्यावाचक आहे. म्हणून तिन्ही देव जन्मताच बालपणीच दान दिले म्हणून त्याला दत्त असं नाव पडलं. त्याच्यानंतर दत्तात्रय असं नाव कसं पडलेलं आहे तर आत्री हे त्यांच्या वडिलाचं नाव, आत्री ऋषी, आणि यांचं नाव दत्त. मग दत्तात्रेय पुरुष सप्तक पद्धतीप्रमाणे मुलाच्या पुढे वडिलाचं नाव असावं म्हणून दत्त अधिक आत्रेय दत्तात्रेय शब्द बनलेला आहे. आणि दा धातूपासून, दा धातू म्हणजे दान देणे, दान तिन्ही देव दानाला दिले म्हणून दत्तात्रेय. दातृत्व सगळेच अवतार करतात. श्री दत्तात्रय प्रभूंचे एकच वैशिष्ट्य आहे की त्यांनी माणसं दान दिले हो नाही का. तिन्ही देव दान दिले, ब्रह्मा विष्णू महादेव. ज्या टायमाला श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार बद्रिका समाला झाला आणि त्या ठिकाणी हे नारदाला जेव्हा समजलं, नारद मुनी त्या ठिकाणी आले. पाहताय तर बालमूर्ती दत्तात्रय प्रभूंची पाळण्यामध्ये अनुसया माता झोका देते आहे आणि ते दैदिप्यमान रूप बघितल्यानंतर अनुसया मातेकडे बघितलं. अनुसया मातेच्या पायामध्ये तोडऱ्या होत्या. तोडऱ्या म्हणजे तोडेपूर्वी घालायच्या पाया नाही का, आपल्याकडे घालत होते, आता नाही घालत, आता पैंजण वगैरे घालतात है का नाही. तर ते तोडऱ्या घालत होते. त्या तोडऱ्यावर ते सावित्री
त्याच्यानंतर पार्वती आणि लक्ष्मी. सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी, पार्वती म्हणजे महादेवाची पत्नी आणि लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. या तिन्ही देवांच्या तिन्ही बायका यांच्या प्रतिमा त्याच्यावर ते रेखाटलेल्या होत्या. आणि तितकं कारण नारद मुनींना पुरे पडलं. कळ लावण्यासाठी बघितलं, अरे आता इथे आपल्याला चान्स आहे. तिथं बघून घेतलं. दत्तात्रेय प्रभूंना नमस्कार करून नारद मुनी निघाले आकाशमार्गे. पहिलेच गेले सत्यलोकाला आणि सत्यलोकाला जाऊन तिथे सावित्रीला सांगितलं, अरे तुम्ही काय बसले इथे? तिथे मृत्यूलोकामध्ये अत्री ऋषींची पत्नी अनुसया माता तिथे गेलो. तिच्या पोटी दत्तात्रेय नावाचं बाळक जन्माला आलेलं आहे आणि चक्क तिने तुमचा उपमर्द केला. म्हणे कसं काय? अहो तुमच्या प्रतिमा तिच्या पायात, तुमच्या प्रतिमा तिने पायामध्ये घातलेल्या आहे. तिने तोडे जे घातले त्याच्यावर तुमच्या प्रतिमा आहे, सावित्री, पार्वती, लक्ष्मी. आणि तुम्ही तुमचे देव उगतच बसले. असं आहे का? म्हणे. मग तो स्त्री अहंकार जागृत झाला सावित्रीचा. बघतेच म्हणे आता, येऊ दे त्यांना, ब्रह्मदेवाला येऊ द्या म्हणे, नाही का, पतीला. तिथून गेले कैलासाला. तिथे पार्वतीला तेच सांगितलं. तिचा अहंकार जागा झाला. तिथून गेले वैकुंठाला. तिथे लक्ष्मीला तेच सांगितलं, तुम्ही श्रेष्ठ, तुमच्यामध्ये ब्रह्मदेव जन्माला घालणार आहे, तर पालनपोषण करणारा विष्णू आहे, नाही का, आणि संहार करणारा महादेव तुमच्या ताब्यात सगळं काही असताना तुमच्या अशा तिन्ही देवाच्या याच्यामुळे सृष्टी चालते म्हणे. आणि त्यांच्या पत्न्या त्यांचे तोड्यावर ते तोडे पायात घातले अनुसयेने. हे काही मला बरं वाटत नाही. तिन्ही स्त्रियांचा क्रोध अनावर झाला आणि मग तिने आता या आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा. हा केवढा अपमान आहे म्हणे तुमचा. मग आपल्याला आता तुम्ही त्याचा बदला घेतला पाहिजे. आणि तिने अगदी क्रोधाने फणफणल्या. प्रत्येकीने आपापला अंगावरती काय शाल बेल असेल, आता शाल आपल्याकडे, त्यांच्याकडे दुसरं काही असेल ना. तेव्हा स्वर्गातल्या देवता आहेत त्या कैलास वैकुंठीच्या. आता तिन्ही देव बाहेर गेलेले होते उद्योग व्यापारासाठी. तेव्हा ब्रह्मदेव आला घरी. सावित्री बोलायला तयार नाही, काही नाही. अगं बाई उठ, काय झालं ते सांग. फणकार्याने तो कपडा वाढायच्या अंगावरचा ब्रह्मदेव तर ही उठायलाच तयार नाही. अरे झालं काय म्हणे. म्हणजे तुमच्यासारखं सृष्टीची उत्पत्ती करणारे तुम्ही ना. आणि मग त्या एका मानव स्त्रीने आमच्या प्रतिमा पायात घालाव्यात, इतकी ती श्रेष्ठ झाली का? झालं. ब्रह्मदेवाला सांगितलं, त्याचा क्रोध ओफाळून आला. असं म्हणे, तिने तुमच्या प्रतिमा पायात घातल्या. हो म्हणे, माझी, पार्वतीची, लक्ष्मीची. कैलासाला गेले. तिथे महादेव घरी जेव्हा केला, ती पार्वती रुसून बसली, बोलायला तयार नाही. आणि शेवटी म्हणून थकले आणि मग सांगितलं की माझी प्रतिमा, आमच्या तिघींच्या प्रतिमा तिने त्या अनुसयेने पायात घातलेल्या आहे. विष्णू वैकुंठाला गेले घरी. तिथेच ती स्थिती. आणि मग तिन्ही देवाने ठरवलं, ठीक आहे म्हणे, काय त्या अपमानाचा बदला आम्ही निश्चित घेऊ. अहंकार हा माणसाला कुठे पोचवतो नाही सांगता येत ना. आणि म्हणून षडविकाराचा त्याग आपल्याला सांगितलेला आहे. सगळ्याच अवताराने सांगितलं की तुमच्या ठिकाणी असलेला राग, द्वेष, मद, मत्सर, मोह, अहंकार हे सगळं तुम्ही नष्ट करायला पाहिजे. देव जर आपल्याला पाहिजे असेल, भेटायला पाहिजे असेल, तर आपल्याला हे आधी सोडावं लागेल.
आता त्या देवता असून सुद्धा त्यांच्या ठिकाणचा तो गेला नाही. तिन्ही देव क्रोधायमान झालेले आहे आणि क्रोधाने मग त्यांनी ठरवलं की काय करायचं. आता आम्ही तिघे विचार करतो. वरून वैकुंठावरून कैलासाला विष्णू आला. विष्णू आणि महादेव दोघं मिळून ब्रह्मदेवाकडे आले आणि तिघांनी विचार केला काय करायचे. म्हणे बदला, दुसरं काही नाही. आपल्या बायकांच्या प्रतिमा तिने पायात बांधल्या, आता याचं प्राश्चित्याला आपण देणारच आणि मोठी किंमत तिला याची मोजावी लागेल त्या अनुसयेला. मग काय करायचं म्हणे, आता आपण तिथे जायचं, बद्रिकाश्रमाला जायचं, वेश बदलून जायचं आणि मग पुढे काय ते आपण रस्त्याने ठरवू. परंतु ह्या अपमानाचा बदला घ्यायचा आणि तिचं सत्वाहरण करण्यासाठी आपल्याला त्या बद्रिकाश्रमाला जायचं. ब्रह्मा विष्णू महादेव तिन्ही देव ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिघेही निघाले. ब्राह्मण वेश धारण केला. जाता जाता त्यांनी काय केले की आपल्या ब्राह्मण वेश आहे, खाली पंचा आहे, प्रत्येकाला काखेमध्ये झोळी आहे आणि अशा प्रकारे तिन्ही सारखे दिसत होते. ब्रह्मदेवाला 4 तोंड पण त्याला एकच तोंड. तिथे वेश परिवर्तन केल्यानंतर अशा स्थितीमध्ये तिन्ही देव सारख्या अवस्थेत तिथे पोचले. जाता जाता नदीतून गारा वेचून घेतल्या झोळीमध्ये. तिथे गेल्यानंतर अनुसय मातेला खूप आनंद वाटला की 3 ब्राह्मण नेटक्या त्या मुलाच्या आनंदामध्ये ती होती. तेव्हा तिन्ही देव तिथे जाऊन पोचल्यानंतर अनुसया मातेने त्यांचे पाद प्रक्षालन केले, चांगल्या प्रकारे आतिथ्य केलं, पाठ वगैरे बसायला टाकले, गंधक्षदा लावून पूजन केलं आणि मग त्यांनी सांगितलं तुमची काय सेवा करू. अनुसया माता विचारते. ते म्हणे आता आम्ही गंगेवर स्नानासाठी जाणार आणि स्नान करून आल्यानंतर आम्हाला भोजन तयार पाहिजे, परंतु आम्ही ब्राह्मण आहोत म्हणे, आम्ही तुमच्याकडचं काही खाणार नाही. आम्ही जे काही देतो ते आम्हाला शिजवून घाल, त्याचा भात करून घाल. नाही ठीक आहे. झोळीत आणलेल्या गारा वेचून त्या गारा अनुसया मातेच्या जवळ दिल्या. तिच्या सुपामध्ये त्या गारा टाकल्या. तिनं पाहिलं यात गारा आहे, तिथं काहीतरी घोटाळा आहे. याचाच भात आम्हाला शिजून घाल, आम्ही तुमच्या घरचं मात्र काही घेणार नाही, फक्त ते शिजून आम्हाला जेवू घाल. त्याप्रमाणे तिन्ही देव गंगेवर स्नानासाठी निघून गेले. गारा मात्र अनुसया मातेच्या सुपामध्ये दिलेल्या आहे. तिने आपलं पाखडण्याचं नाटक केलं, पाखडले. काळ्या काळ्या खडे म्हणून त्या काळ्या गारा काढून टाकल्या, सगळ्या सफेद गारा ठेवलेल्या आहेत तांदूळ म्हणून. आणि नंतर हे देवा परमेश्वराचं चिंतन करते की मला माहीत नाही हे काय आहे, पण काहीतरी विचित्र याच्या पाठीमागं भाग आहे. आणि मग दत्तात्रय प्रभू त्या काय, मला त्यांचं नाव काय होतं, सैंग ऋषी. जन्मताच दत्तात्रय प्रभूंचं नाव होतं सैंग ऋषी. सैंग ऋषी पाळण्यामध्ये थोडे रडायला लागले आणि म्हणून जवळ गेली. एक कडेवरती त्या बाळाला घेतलेलं आहे दत्तात्रय प्रभूला. आली, त्या गारा होत्या त्या पातेल्यामध्ये टाकल्या, पाणी टाकलं, त्याच्यात गारा टाकल्या आणि मग पुन्हा नेऊन पाळण्यामध्ये घातलेले, झोळीमध्ये घातलेल्या. दत्तात्रय प्रभूला झोका देऊ लागली. जाऊन पाहिलं, वरून झाकण ठेवलं होतं, उठली, झोका द्यायचा बंद पडला. आणि अनुसया माता जाऊन भात तयार झाला का म्हणून पाहते, पातेल्यामध्ये गारा तशाच होते. आणि मग परमेश्वराचं चिंतन करते. तिला माहीत नव्हतं माझाच मुलगा हा परब्रह्म परमेश्वर आहे साक्षात. दत्तात्रय प्रभूंनी रडण्याचं नाटक केलं. अनुसया मातेनं कडेवर उचलून घेतलं, त्याला स्तनपान केलं आणि तशीच कडेवर घेऊन
पातेल्याजवळ आली, चुलीवासी आली, चुलीवर पातेलं ठेवलेलं होतं. झाकण उघडलं, आता तरी गारा शिजतात का, भात झाला आहे का? त्या टायमाला सैंग ऋषींनी म्हणजे दत्तात्रेय प्रभूंनी कृपादृष्टीने त्याच्यावर अवलोकलं आणि तात्काळ त्या गारांचा भात झाला. पांढरा शुभ्र भात तयार झाला. अनुसया मातेनं पाहिलं, अरे गारांचा भात झालेला आहे. हायसं वाटलं तिला. ते दत्तात्रेय महाराजांची कृपा होती. कृपादृष्टीने अवलोकल्याबरोबर गारेचा भात तयार झाला. पुन्हा नेऊन दत्तात्रेय प्रभूंना झोळीमध्ये टाकलेले अंगाई गीत गात झोकात येत बसलेली होती. थोड्या टायमाने तिन्ही देव स्नान करून भोजनासाठी आलेले आहेत. तिघांना 3 पाट टाकले, पुढे 3 पाट ठेवले, त्याच्यावर पानं अथरली आणि जेवायला वाढायला म्हणे आता बघू. त्यांना वाटलं होतं की आता ह्या गारेचा भात होणार नाही आणि मग हिला आम्ही श्राप देऊन हिला भस्म करू. हा उद्देश तिन्ही देवाचा होता. अनुसया मातेनं पातेलं उचललं, समोर आणलं आणि तिन्ही देवांच्या पात्रामध्ये वाढू लागली. पाहतात, अरे आपण तर गारा दिल्या होत्या, इथं तर भात तयार झालेला आहे, हिच्याकडे काहीतरी पावर आहे. आणि मग दुसरा हट्ट तिन्ही देवाने घेतला. थांबा म्हणे, तुम्हाला जेवण वाढायचं आहे ना, तुम्ही जर विवस्त्र होऊन जर हे भोजन आम्हाला वाढलं तरच आम्ही जेवण करू, नाही तर आम्ही जेवण करणार नाही. तिला पेच पडला, आता काय करावं. एक स्त्री परक्या पुरुषाच्या देखत समोर विवस्त्र कशी होईल. आणि इथं पतिव्रता होती अनुसया माता. हे देवा म्हणे, काय हे संकट कोसळलंय. आता मी विवस्त्र भरून यांना वाढत नाही तर हे जेवणार नाही, आणि जेवले नाही म्हणजे मग अतिथी उपासी गेल्याचा दोष आपल्याला लागणार आणि आपलं सत्व ढळणार. तितक्यात दत्तात्रेय प्रभूंनी तिकडे पुन्हा रडायला सुरुवात केली. घाईघाई गेली. एका बाजूला हे संकट आहे, दुसऱ्या बाजूला दत्तात्रेय प्रभू झोळीतून रडतायत. कडेवर घेऊन आली उचलून. आल्यानंतर इथे पाहते, आता काय करू. अतिथी उपवासी गेल्याचं दोष मला लागेल, माझं पुण्य नष्ट होईल, माझं जे काही सत्व आहे ते नष्ट होईल देवा. चिंतेत पडली अनुसया माता. मी तर काही नग्न होऊ शकत नाही अशा अवस्थेत, आणि यांना वाढू शकत नाही, आणि मग हे जेवणार नाही, काय करू. दत्तात्रेय प्रभू कडेवर ते होते. तिन्ही देवांकडे कृपादृष्टीने अवलोकन केलं आणि 6 महिन्याची तिन्ही बाळं झाली, लहान लहान. आता मग 6 महिन्याच्या लेकरापुढं कुठल्याही स्त्रीला लग्न व्हायला काय लाज आहे काय. त्याला बाळकच म्हटलेले आहे. ज्या ठिकाणी विकार नाही, विकल्प नाही, तिथे कुठला दोष नाही. तिन्ही बालक लहान लहान, सर्वे सारखे तिन्ही. आणि मग पाटावर बसलेले लहान लहान झाले. दत्तात्रेय प्रभूंच्या कृपादृष्टीने तिन्ही देव बालक बनलेले आहेत. ओळख करुनी घ्या त्या मोक्षदात्याची, भीती नाही तुम्हाला त्या घोर नरकाची. ओळख करुनी घ्या. तो परमेश्वर पदोपदी तुमचं रक्षण करण्याला तयार आहे. अनुसयेचं सत्व हरण करण्यासाठी गेलेले तिन्ही देव मात्र बालक होऊन पडलेले आहेत. अनुसयेचे सत्व हारण्या, म्हणून अनुसयेचं सत्व हरण करण्यासाठी तिन्ही देव त्या ठिकाणी गेलेले आहेत, परंतु स्वतः बालक होऊन बसले. आणि मग फरफरा वस्त्र सोडलं. अनुसया मातेने नग्न होऊन तिन्ही देवाला वाढलं. त्याबरोबर सैंग ऋषीलाही थोडा भात भरवला तिने.
आणि मग एक हाकते ते एक मुतते. सी सू दो सगळ्या देवांची चालू झाली. मग तिचं काम वाढलं ना. मग ती आपलं एकाला उचलते, त्याला साफ करते, त्याला धुते, दुसरं तोपर्यंत त्यांनी सिसू केली, त्यालाही धुते आणि त्यालाही. पहिलीच एक झोळी होती दत्तात्रेय संग ऋषींची, म्हणजे दत्तात्रेय प्रभूंची. अजून 3 झोळ्या तिने टांगल्या. तिन्ही झोळ्यामध्ये या तिन्ही बालकाला टाकलेलं आहे. या हातात 2 दोऱ्या 2 झोळ्याच्या, आणि या हातात 2 झोळ्यांच्या दोऱ्या, आणि गीत अंगाई गात त्यांना झोके देत तिथे अनुसया माता बसलेली आहे. तितक्यात नारद मुनी पुन्हा आले. पाहिलं तर इथे तर ब्रह्मदेव ओळखू येईना, महादेव ओळखू येईना, विष्णू ओळखू येईना. सगळे सारखे. आता कोणता ब्रह्मदेव, कोणता महादेव आणि कोणता विष्णू आहे काही समजेना. नारद मुनी तसेच निघाले पुन्हा. अरे बापरे, करायला गेले, काय झालं काय. पुन्हा सत्य कैलास वैकुंठाला जाऊन तिन्ही देवांच्या पत्न्या ज्या आहेत त्यांना सांगितलं, अरे म्हणे तुमचे नवरे तिथं लहान लहान बालक होऊन पडले, तुम्ही इथं बसल्या. तिन्ही देवाच्या पत्न्या एकत्रित आल्या आणि मग म्हणे आता त्या अनुसयेकडे आम्हीच बघतो. आमच्या पतींचा अभिलाष करते काय, असं म्हणून आमचे देवहीने चोरले, आमचे नवरेहीने चोरले. तिन्ही देवांच्या तिन्ही पत्न्या त्या ठिकाणी बद्रिकाश्रमाला गेल्या आणि गेल्यानंतर पाहिलं तिथे झोळ्यामध्ये तिन्ही देव. पार्वतीला महादेव ओळखू येईना, सावित्रीला ब्रह्मदेव ओळखू येईना, आणि लक्ष्मीला विष्णू ओळखू येईना. सगळे सारखेच आहे. अनुसयेला लागले अद्वा बोलायला, आमच्या पतींचा तू अभिलाष केलेला आहे, कुलटा आहे तू, असं आहे तसं आहे. अनुसयेने त्यांना सांगितलं, बायांनो मी काही तुमच्या पतीला घरी आणायला आली नव्हती, नाही का. ते इथं आले, भिक्षुक बनून आले, अतिथीचं स्वागत करणं माझं काम आहे. तुमचे पती आहेत ना ते, तर मग तुम्ही घेऊन जा ना. सगळे गेल्या झोळ्यांजवळ गेलेल्या, तर सावित्रीला ओळखू ये ना ब्रह्मदेव कोणता आहे. अनुसया मातेने सांगितलं की एक सांगते आता तुम्हाला, तुम्ही आलात अहंकाराने आलात, आणि तुमचे पतीही अहंकाराने उपमर्द करण्यासाठी, माझं सत्वहरण करण्यासाठी आलात, परंतु माझा देव माझ्या पाठीमागे आहे, त्यांनी नाही होऊ दिलं. तुमच्या पतीचा मला काही अभिलाष नाही, तुम्हीच खुशाल घेऊन जाता, परंतु सावित्रीने ब्रह्मदेवालाच उचलायचं, तसंच पार्वतीने महादेवालाच उचललं पाहिजे, आणि लक्ष्मीने विष्णूलाच उचललं पाहिजे. एकीने दुसऱ्याला जर हात लावला ना, मग मात्र मी तुम्हाला आता जाळून भस्म करणार, तुम्हाला नष्ट करणार. आता घाबरल्या तिन्ही देवाच्या तिन्ही पत्न्या. पाहतात तिथे ओळखू येईना आपला पती कोणता आहे. आणि मग शेवटी तिन्ही देवाच्या त्या तिन्ही पत्न्या अनुसयेला शरण येता, माते तू खरोखर थोर आहेस, आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, तूच आमचे पती आम्हाला आता ओळखून दे. तितक्यात दत्तात्रेय प्रभूंनी संग ऋषींनी काय केलेलं आहे, रडायचं नाटक केलेलं आहे. रडायला लागले, झोळीतून उचलून घेते कडेवर ते, आणि मग तिन्ही देवाच्या झोळ्यांमध्ये कृपादृष्टी टाकली तिन्ही देवावर ते, आणि पूर्ववत झालेत. ब्रह्मदेव 4 तोंडाचा तयार झाला, महादेवाचे जटा वगैरे आहे, गळ्यामध्ये तो भुजंग आहे, तो निळा सावळा तोही जसाच तसा तयार झाला वैकुंठ. आणि मग त्या दत्तात्रेय प्रभूच्या कृपा प्रसादाने
तिन्ही देव अनुसयेने त्या पत्न्यांना त्यांच्या पत्न्याला दान दिले. अशा प्रकारची ही जन्मता श्री दत्तात्रय प्रभूंची ही लीळा. आणि मग तिथून सगळ्यांनी त्या अनुसयेचे आभार मानले, तिच्या पाया पडल्या. तिन्ही देव आले, हे माते, आम्ही मात्र कपटाने तुझं सत्वहरण करण्यासाठी आलो, तू मात्र आम्हाला एक मातृत्व दिलं आणि आजपासून तुला आम्ही मातेच्या ठिकाणी मानू. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, आशीर्वाद घेतला आणि आपापल्या स्थानाला निघून गेले. ही जन्मताच दत्तात्रय प्रभूंनी जन्मताच दान दिलं. आणि म्हणून पुढे सगळ्या भक्तांना जो जे जय मागेल ते दत्तात्रय प्रभू देतात. आजही तुम्हाला जी अपेक्षा असेल ना, त्या दत्तात्रय प्रभू तो सगळं काही देणारा आहे, नाही का. शेवटी तो प्रेम, ज्ञान प्रेम देऊन तुम्हाला उद्धरणारा आहे परमेश्वर. पर तुमचे भौतिक अभौतिक जे काही संकट असले ते सुद्धा दत्तात्रय प्रभू नाहीसे करतात. माहूरचाच विशेष, ज्या ज्या खांडींवर ते नेऊन ठेवलेलं आहे. आपले एक थोर आचार्य होऊन गेले विश्वनाथ व्यास बाळापूरकर, ज्यांनी ज्ञानप्रबोध नावाचा ग्रंथ लिहिला. ते विश्वनाथ व्यास बाळापूरकर आता ज्या ज्या काय 12 खांडी आहेत, आता खांडी जास्त झालेले आहेत. 6 उपखांडी आहेत आणि 12 खांडी आहेत, त्याच्यात 6 उपखांडी आहेत. आता जाधववाडीच्या बाबांनी नवीन, आता एक 7-8 वर्ष झाले असतील, नवी खांड बाबासाहेब खांड ही स्थापन केलेली आहे. तिथे भरपूर गर्दी लोकांची आता असते. ती एकदम जंगलामध्ये आहे, सगळं सागवान आहे सगळीकडे. अंबाळीला असाच प्रकार होता. आता वास्तविक अंबाळी जी आहे ना, ही उपखांड आहे, खांड नाही तर उपखांड आहे. गगनमाळ ही खांड आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी खांडी निर्माण झाल्या, आपल्या स्वामींनी सांगितलं की अनुसरल्या कोमळ पुरुषांनी काय आहे, मातापुरा कोल्हापुरा नवचावे असं सूत्र आहे. आपल्यातलेच काही तळेगावकर शाखेचे जे काही आपले आचार्य होऊन गेले ते म्हणतात, त्यांच्या पाठामध्ये असं आहे की माहूरला जावं. म्हणून त्या परिसरामध्ये तळेगावकर शाखेचे भरपूर मठ आहे, चांगले चांगले आचार्य त्या भागामध्ये राहिले. फरक इतकाच आहे की नवचावे म्हणजे जाऊ नये आणि न वंचावे, नाही का. वर अनुसार दिला तर न वंचावे होते. त्यांच्या पोथीच्या पाठामध्ये तिथे वर अनुसार आहे, म्हणून न वंचावे म्हणजे वंचू नाही जावं असं आहे. इकडे सूत्र आपल्याकडे स्वामींचं असं आहे की न वचावे, जाऊ नये. इकडे न वंचावे म्हणजे जावं, तर इथे न वचावे म्हणजे जाऊ नये. एका अनुस्वाराचा शब्दशः जर विचार केला, शास्त्रकारही सुभाषितकार म्हणतात, चिंता चित्ता समायुक्ता बिंदू मात्र विशेषतः, नाही का. या दोन्हीमध्ये चिंता आणि चित्ता याच्यामध्ये सुद्धा एका अनुसाराचाच फरक आहे. चिंता म्हणजे मनामध्ये लागलेले, ती चिंता काय करते, सजीवाला जाळते का नाही. चिंता चित्ता समायुक्ता, चिता म्हणजे अग्नी आणि चिंता म्हणजे माणसाच्या हृदयामध्ये काही संकट उभे राहिले म्हणजे तो चिंतित असतो सारखं. काय करावं, काय करू नये, ही चिंता. परिवाराची चिंता, आपल्या व्यवहाराची चिंता, भौतिक अभौतिक सुखाची सगळी चिंता. तर चिंता ही जाळते सजीवाला, नाही का. मनुष्य खंगून जातो या चिंतेमुळे. आणि निर्जीवाला काय जाळते, चिता जाळते. चिंता चित्ता समायुक्ता,
बिंदू मात्र विशेषतः एका अनुसाराचा फरक आहे, पण एक मात्र सजीवाला जाळते तर दुसरी मात्र निर्जीवाला जाळते, चिता. तोच प्रकार या ठिकाणी दिसतोय. न वंचावे आणि न वचावे असा या ठिकाणी. वंचू नये म्हणजे जावं, त्याला डावलू नये त्या स्थानाला, आणि न वचावे म्हणजे जाऊ नये. आता स्वामींनी का सांगितलं जावं आणि न जावं हे? त्या टायमाला रेणुकेच्या तिथे भयंकर हिंसा होत होती, आणि स्वामींचं म्हणणं आहे की साधकाने त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या हिंसेचा त्याच्यावरती असर होईल. ते हिंसास्थान आहे, आणि हिंसावरते ते स्थानी महात्म्य असू नये. दुसरं सूत्र स्वामींचं असं आहे की जिथे हिंसा होते, भोगस्थान त्याला म्हटलं जातं, त्या भोगस्थानाच्या ठिकाणी देवतेच्या साधकाने, जो साधक आहे ईश्वरीचा, अटन विजन भुक्षा भोजन करणारा, किंवा संन्यस्त साधक आहे, किंवा वासनिक साधक आहे, परमेश्वराची आराधना जो करतोय, त्यांनी तिथं जर गेलं तर ती देवता तिच्या हद्दीत गेल्यानंतर विघ्नवरपडा होऊ शकते, त्याला विघ्न होऊ शकतात, म्हणून न वचावे. हे बी योग्य आहे, आणि न वंचावे हे बी योग्य आहे की एवढं महास्थान श्री दत्तात्रय प्रभूचं चौयुगी अवतार, आणि त्या ठिकाणी तळेगावकर शाखेचे जे आचार्य आहेत ते म्हणतात न वंचावे, वंचू नाही, तिथे जायलाच पाहिजे, त्यांचे बरोबरच आहे. मग आपण काय करावा? होता नव्हता अर्थ तो आपले आपण जाणावा. स्वामींच्या काळामध्ये त्या टायमाला खूप भयंकर हिंसा तिथे होती, आणि हिंसा जिथे होते तिथे मात्र महात्म्याने राहू नये हे बी निश्चित आहे. पण आता गव्हर्नमेंटनीच अलीकडच्या काळामध्ये या 10-15 वर्षामध्ये काय झालेलं आहे की ती हिंसा मात्र बरेच वर्षापासून गव्हर्नमेंटने सक्तीनं हिंसा बंद केली. ज्या रेणुकेच्या ठिकाणी हिंसा होत होती ती रेणुका बंद केलेली आहे. तिथे चांगले चांगले कोमळ नवविवाहित जोडपे त्या ठिकाणी जायचे, गरोदर असलेले जायचे, चला देवीला नमस करू, आणि मग नवस केल्यानंतर आपल्याला चांगलं पुत्ररत्न वगैरे प्राप्त होईल. ज्यांना मुलबाळ होत नव्हतं ते जात होते. पण असे बरेच जोडपे ते अकराळ देवीचं रूप पाहून त्या ठिकाणी बरेच वर्षाला कितीतरी लोक मरायचे. आणि मग सक्तीनं गव्हर्नमेंटने मात्र ते बंद केलं की कोण्याही प्राण्याची हिंसा होऊ नये. तिथे दररोजचे हजारो बकरं कापल्या जात होते. रक्ताचा पाट तो असा बंद नव्हता. मग त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने सक्तीने संपूर्ण तार कंपाऊंड पॅक केलं की एखादा पशुसुद्धा मध्ये घुसू शकणार नाही. इतकं तार कंपाऊंड पॅक केलं. आता त्या ठिकाणी खूप काटेरी झाडं इतकी वाढलेली आहेत, कोणीच तिथे जाऊ शकत नाही. ती बंद केली. आणि अलीकडचे त्या टेकडीवर आपलं सर्व तीर्थतळ्याचं ठिकाण आहे त्याच्या समोरच्याच बाजूला आहे ना, तिथं हॉटेल वगैरे तुम्ही बघितले असतील. वरच्या बाजूला छोटीशी टेकडी आहे. त्या टेकडीवर ते रेणुकेची मूर्ती संगमरमरची आणून त्या ठिकाणी बसवलेली आहे. आणि हिंसा कायद्याने बंद केली. ज्याने हिंसा केली त्याला काही दिवस शिक्षेची तरतूद गव्हर्नमेंटने केलेली आहे. त्या ठिकाणी हिंसा करायची नाही, आणि म्हणून ती हिंसा बंद झाली. आता हिंसा होत नाही, मग आता जावं का ना जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. देवाने त्या टायमाला हिंसा होत होती म्हणून प्रतिबंध केलं. आणि जर हिंसेचं अलीकडचं जर बघितलं, शहराने हिंसा होत होती, खेड्याने नव्हती, क्वचित व्हायची खेड्यांनी. आता खेडेपाडे वाड्या वस्त्या हिंसेशिवाय शिल्लकच नाही. मग महात्म्याने कुठे राहायचं? भिक्षेला जर गेलं, त्या गल्लीमध्ये जर एखादं कोंबडं मारलेलं असेल ती गल्ली सोडून द्यायची. बोकडं वगैरे असा बरेच मोठा प्राणी मारलेला असेल तर साधकाला तो गाव वर्ज करायचा, तिथे भिक्षा मागायची नाही, दुसऱ्या गावात भिक्षेला जा. आता घराआडी हिंसा आहे का नाही?
कुठे नाही हिंसा. खेड्यापाड्यामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये देवांनी आम्हाला सांगितलं हळ्या पाळ्या असावे साधकाला. नित्यविधीचा जो साधक आहे, नित्यविधी आचरणारा, त्याला सांगितलं हळ्या पाळ्या राहा. जिथे वाढावया तळी नाही आणि जेवावया तळी नाही आणि वाढावया पळी नाही, त्याला हळ्या पाळ्या असं म्हणतात. आता हळ्या पाळ्या कुठे आहेत का? तिथे हिंसा आहे आणि साधी हिंसा नाही, मोठमोठी हिंसा होते. आणि म्हणून हिंसेशिवाय कुठे जागाच राहिली. भोगस्थान कशाला म्हणायचे? महात्म्याने राहायचं कुठे? म्हणून आम्हाला राहावं लागतं, शहरामध्ये राहावं लागतं. पूर्वी आमचे आचार्यगण मुंबईला मोठ्या शहरांनी जात नव्हते. तिथे सगळे भोग आहेत, तिथे हिंसा होते. बारीक सगळे सप्त व्यसनं जे आहेत ते सगळे सप्त व्यसनाचं ते अग्रस्थान आहे. म्हणून ते भोगस्थान म्हणून वर्ज करायचं आहे. परंतु आता इथे खेड्यात राहिला, आळ्यापाळ्या राहिलं तरी तिथं हिंसा आहे. मग राहायचं कुठे? तर जो तो अर्थ काही सूत्र जे आहेत ते काळमानानुसार स्वामींनी निरूपण केले, नाही का? सिंधी नदी दंदियाच्या गावी नवचावे असं सांगितलं स्वामींनी संन्यस्त साधकाला. सिंधीचे झाडं ज्या भागात जास्त आहे अशा गावाला तुम्ही चतुर्वशीला राहू नका, नाही का? नदी असेल त्या ठिकाणी महात्म्याने राहायचं नाही का? तिथे मासेमारी जास्त होते, हिंसा जास्त होते. म्हणून सिंधी त्याच्यापासून निघणारा त्या वृक्षापासून जो द्रव आहे ते मादक द्रव्य आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी असं मद्यपी लोक आहे तिथे तुम्ही राहू नका, नदीच्या गावाला राहू नका. कोळी तिथे दररोजचे कितीतरी मासे मारतात, तिथे राहू नका. सिंधी नदी दंदी याचे, आणि दंदी म्हणजे ज्या ठिकाणी वैरील आहेत, सात्विक साधनेला बाधा येणारे जे आहेत, अशा प्रकारचे सप्त व्यसनं जिथे चालतात तिथे राहू नका. आता कुठे चालत नाहीत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आता हे सगळ्या गोष्टी सगळीकडे आहेत, आहे का नाही? पूर्वी तर कमी होते, आता जास्त झालेले. गव्हर्नमेंटने कुक्कुटपालनासाठी 100% अनुदान देते. ससे पाळा, कोंबड्या पाळा, त्याच्यानंतर अजून काय पाळा? वराह पाळा, शामृग पाळा, शेळी पालन करा. त्यालाही अनुदान मिळते का नाही? मग शेळीला बोकड झालेले काय करतात ते? सर्रास कत्तल चालवले आहे. हिंसेशिवाय कुठलं घर नाही, कुठली गल्ली नाही राहिलेली आहे. आणि म्हणून जर त्या टायमाला असा प्रकार जर असता तर स्वामींनी निश्चितच सूत्र वेगळी सांगितलेली असती. काही सूत्र जी आहेत ते व्यक्तिसादृश्य आहेत, काही मात्र ते जे सूत्र आहेत ते व्यक्तिपुरतेच आहेत. मिठाचा खडा आत करून विखोगा, हे शांत वयसालाच घडलं, देवाने सांगितलं, दुसऱ्याला नाही. ते तिच्यापुरतंच होतं, नाही का? तुम्हा घृणा त्याग व्हावा, ते आचार्यापुरतंच त्यांनी सांगितलं की आचार्य हा पातलेला आहे आणि तुम्ही पावाव्यासा. तुम्ही अजून तिथपर्यंत स्टेप गाठलेली नाही. सांगायचं तात्पर्य की मात्र श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार असा आहे. आणि म्हणून मन पडली दत्ता अवधूत, मारे सोटा भागे भूत, नाही का? त्या अंबाळीला त्या दत्तात्रयाच्या विशेषाची जास्त सेवा आहे, सारखी सेवा आहे, उपार्जन आहे. आणि मग म्हटलेलं आहे की देव जो आहे तो कशाचा आहे? सेवेचा आहे. तुम्ही उपार्जना जास्त करा, त्याचं नामस्मरण सारखं करा. त्या ठिकाणी भाणामती केलेले, त्याच्यानंतर जारण मारण उच्चाटनादी अशा क्रिया ज्या जीवावर केलेल्या आहेत, त्या क्रियामुळे ज्या माणसांची आयुष्य जर्जर झालेले आहेत ते तिथे नीट होतं. जे कुठे नीट नाही होत ते कुठे अंबाळीला मात्र
देवाने त्या विशेषाने, विशेष आपण म्हणतो त्या ठिकाणी माया आणि कृपा शक्तीचा वास आहे आणि प्रसन्न रूप मनोधर्म. विशेषाच्या ठिकाणी 3 प्रकार असतात. प्रसन्न रूप मनोधर्म परमेश्वराने धरून त्या ठिकाणी एखाद्या भक्ताला दान केलं असेल, कोणाचं दुःख हरण केलं असेल, तर त्या ठिकाणचा जो विषय तिथे प्रसन्न रूप मनोधर्म असतो. जास्त काळ त्या ठिकाणी वास्तव्य जर असेल तर तिथे कृपाशक्ती प्रधान आहे. आणि आसनवस्ती, कुडीवस्ती ही स्थानं आहेत, त्याच्या ठिकाणी मायाशक्ती प्रधान असते. मायेचं कार्य आहे तुमचं दुःख वगैरे हरण करणे. तुमचे नवस जाप पुरवणे हे मायाशक्ती पुरवते. तिला ओळखणी माया असं म्हटलेलं आहे. परमार्गाचेही संकट ती निवारण करते. तसे तुम्ही एकनिष्ठतेने तिथे बसला तर तुमचे नवस जापे, कोणाला मुलगा होत नसेल तर ते देतात. परंतु ज्या ठिकाणी जास्त दिवस स्वामी राहिले, अवस्थान स्थान असेल किंवा महास्थान, 20 दिवसाच्या जास्त वरती राहिले तर त्याला महास्थान म्हणतात. 3 दिवसापासून 20 दिवसापर्यंत मात्र त्याला अवस्थान म्हणतात. या ठिकाणी कृपाशक्ती प्रधान आहे. कृपाशक्ती तुम्हाला प्राप्तीला, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्या ठिकाणी स्मरण केल्यानंतर स्मरणाने योग्यता ही होते जीवाला आणि ईश्वर प्राप्तीला तो योग्य बनतो. हे कृपाशक्तीचे कार्य आहे. मायाशक्तीचं कार्य जे आहे मात्र तुमचे भौतिक रोग सगळे नष्ट करणे, अपेक्षा ज्या आहेत त्या सगळ्या नष्ट करणे. दत्तात्रय कवचामध्ये म्हटलेले अपुत्रो लभते पुत्रम धनधान्य समान्वितम राजमान्य भवेत लक्ष्मी अप्राप्तम लभते क्षणात. तुम्ही एकनिष्ठतेने त्या ठिकाणी बसलात. आता दत्तात्रय कवच याबद्दल काही लोकांचं म्हणणं आहे दत्तात्रय कवच वाचू नये, ते पारायण करू नये. आणि काही जास्त लोकांचं म्हणणं आहे की दत्तात्रय कवच वाचायला हरकत नाही. असाही प्रघात मध्यंतरी चालू झालेला होता. मग त्याच्याबद्दल मग मराठी दत्तात्रय कवच काही लोकांनी केले. ते दत्तात्रय कवच वाचा. हे वाचू का नाही याबद्दल त्या दत्तात्रय कवचामध्ये जे वर्णन आहे श्री दत्तात्रय प्रभूचं ते यथायोग्य आहे. पण काही एखादा 2 श्लोक तो काही लोकांना नडतो की ब्रह्मलोकेषु भूतेषु शंख चक्र गदाधरम पाणिपात्र धरम देवम दत्तात्रय नमस्तुते असं आहे. ब्रह्मलोकेषु भूतेषु शंखचक्र गदाधरम, शंख चक्र गदा हे अविद्य गुणाची आहे. आणि म्हणून ब्रह्मविष्णूचे अविद्य आहेत तर कोण म्हणतो. मी तशा विचाराच्या काही लोकांबरोबर मीही चर्चा केली की ब्रह्मलोकेषु भूतेषु शंख चक्र गदा धरम पाणीपात्र धरम देवम दत्तात्रेय नमस्तुते अवधूत वेश श्री दत्तात्रय प्रभूंचा आहे. मग त्या अवधूत वेशामध्ये म्हणजे संन्यस्त वेश आहे, कपडे आहेत का अंगावर ते त्याला दिगंबर म्हटलेले आहे. दिग म्हणजे हेच अंबर ज्याचं आहे म्हणजे दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे त्याला दिगंबर असं म्हटलेलं आहे. कोपिन फक्त आहे दत्तात्रय प्रभूंना, बाकी संन्यासाचा वेश आहे. काखेमध्ये झोळी आहे, हातामध्ये कमंडल आहे. पाणीपात्र धरम देवम दत्तात्रय नमस्तुते. मग याच्यामध्ये बाधा काय तर शंखचक्र गदाधरम हे नडते लोकांना. शंख हे विष्णूचं हे आहे, शंख विष्णूच्या हातात आहे, चक्र विष्णूच्या हातात आहे, गदा हे विष्णूच्या हातात आहे. गदाधरम पाणीपात्र धरम देवम आणि पाणीपात्र हे सुद्धा कोणाच्या हातात आहे? ब्रह्मदेवाच्या हातात आहे का नाही. मग ही अविद्या दत्तात्रय प्रभूंची आहेत का? आहेत का सांगा. शंखचक्र गदाधरम, अहो शंख हे कशाचं प्रतीक आहे याचा विचार करा जरा. म्हणून ते दत्तात्रय प्रभूला लागू पडते. शंख हे जागृतीचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. पूर्वी प्रत्येक मंदिरातून पहाटेच्या टायमाला
आरती झाली का शंख वाजायचा. कशासाठी वाजवत होते? जागे व्हा, परमेश्वराचं ध्यान चिंतन करा. आणि परमेश्वराने शंख जर धारण केला तर शंख हे प्रतीक आहे, जागृत आहे. तुम्ही जागे व्हा, अज्ञानातून सज्ञान बना, आहे का नाही? आम्ही अज्ञान अंधकारामध्ये आणि अज्ञानरूपी निद्रेमध्ये आपण झोपलेलो आहोत. त्या परमेश्वराला आपण नाही ओळखत. तुम्हाला जर परमेश्वराने अवताराने जर ज्ञान नाही दिलं, तुम्हाला जागर नाही केलं, जागृत नाही केलं, तर त्या जीवाला असंच वाहत जाऊ द्यायचे का? या भवसंसाराच्या भवनदीमध्ये, दुःखाच्या सागरामध्ये तुम्हाला तो परमेश्वर नाही लुटू शकत. म्हणून शंख हे जागृतीचं प्रतीक आहे की प्रत्येक जीवाला हा आदेश आहे त्या शंखाच्या माध्यमातून की आता तरी मनुष्यदेह मिळालेले, हे मनुष्यदेह पुन्हा पुन्हा नाही. मनुष्यदेह मिळालेला आहे, त्याचा फायदा करून घ्या, जागे व्हा. भोगामध्ये तुम्हाला भोगाने तुम्ही लयाला जाल. त्याच्यापेक्षा त्यागानुसार, त्यागात जगती पूज्यन्ते पशुपाशान पादपा. त्याग तुमच्याकडे जर असेल ना, त्याग करायची ताकद असेल, तर मात्र तुम्ही विजयी व्हाल. हे मनुष्य देह तुमचं सार्थकी होईल. या अज्ञानापासून जागृत करणारं प्रतीक म्हणजे तो शंख आहे. जीवांना जागृत करायचं. भूतलावर ते परमेश्वर येतो, तो ज्ञान देऊन उद्धारण्यासाठी, त्याचा अज्ञान नष्ट करायचं आहे म्हणजे त्याला जाग करायचं आहे, तिथे शंख पाहिजेच ना. म्हणून शंख चक्र आहे, हे अज्ञानाचं छेद करणारं आहे. आपल्या नामाचा अर्थ करताना सांगितलं, ज्ञानचक्र, शक्तिचक्र धरले. म्हणून परमेश्वर अवताराला चक्रधर असं नाव ठेवलं श्री गोविंद प्रभूने. शक्तिचक्र म्हणजे 81 कोटी सव्वा लक्ष देवतेच्या ओळखण्या शक्ती, ह्या सगळ्या शक्ती परमेश्वराच्या ठिकाणी आहेत. आणि शक्तिचक्र, ज्ञानचक्र, चारही ज्ञानापासून निर्वाळून या जीवाला कैवल्यापतीपर्यंत परमेश्वर पोहोचवतात. म्हणून चक्र हे प्रतीक आहे, ते दुःखाचा नाश करते. तुमच्या अज्ञानरूपी अज्ञानाचा, ज्यामुळे तुम्ही या संसार संस्कृती भ्रमणामध्ये पडलात, त्याला छेद करून ज्ञानसूर्याचा प्रकाश तुमच्या हृदयामध्ये पाडते. ते प्रतीक त्याचं आहे. ते दुष्कृत्याचा नाश करणारं चक्र आहे आणि रक्षण करणार आहे तुमचं जीवाचं. त्या विघ्न संकटापासून, विघ्न संकटाचा नाश करून, दोषाचा नाश करून, त्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला कैवल्यापर्यंत पोहोचवणारं ते ज्ञानचक्र आहे. म्हणून आपल्या ध्वजेवर ते चक्राची निशाणी आहे, सुदर्शन चक्र. ते कशाचं प्रतीक आहे? कशाचं प्रतीक आहे? अज्ञान छेद करण्याचं ते सुदर्शन चक्र तिथे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर राहिले गदा. गदा कशाचं प्रतीक आहे? शंख चक्र गदा. गदा कशाचं प्रतीक आहे? गदा हे शासनाचं प्रतीक आहे. शासन जर चुकला तर त्याचं शासन निश्चित करायलाच पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर त्यासाठी आहे ना, तुमचं अज्ञान नष्ट करून, आणि ज्ञान झाल्यावरती जरी तुम्ही तसे करायला लागले तर निश्चितच तो परमेश्वर शासन केल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. गदा हे शासनाचं प्रतीक आहे, तुम्हाला त्या दुःखातून काढणार आहे. शंख चक्र गदा हे धारण कर. शंख चक्र गदा धरम त्याने धारण केलेलं आहे. त्याने अज्ञानाचा छेद करण्याचं व्रतच धारण केलेलं आहे. दुःखाचा नाश करण्याचं व्रत त्या परमेश्वराने धारण केलेलं आहे. तुम्हाला सज्ञान केल्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. आणि म्हणून त्यासाठी नाना प्रकारचे कर्म आम्हाला सांगितलेले. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं त्या श्लोकामध्ये, युक्त हार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु. वेगवेगळे प्रकारचे असे कर्म आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी करायचे, जेणेकरून तुमचा उद्धरण मार्ग व्यवस्थित होईल. म्हणून शंखचक्र दाधरम. पाणी पात्र, हातामध्ये पाणी पात्र आहे. पाणी हे अशा प्रकारचे जीवन त्याला म्हटलेलं आहे.
जीवन पाण्याला दुसरं नाव काय? जीवन आहे, तोय आहे, जल आहे. संस्कृतमध्ये बरेच शब्द आहे, पण जीवन, जी म्हणजे जीवती म्हणजे जन्माला येतो, व म्हणजे वाढतो. कशाने वाढतो? शरीराने वाढतो, वयाने वाढतो, परंतु विचाराने सुद्धा तो वाढला पाहिजे ना. हां, आणि म्हणून व म्हणजे जी, व म्हणजे वाढणे, ज म्हणजे जगणे, जन्माला येणे, जगणे, व म्हणजे वाढणे, आपल्या ज्ञानाची वृद्धी करणे, आणि न म्हणजे नश्यती, नाश पावणे. जर तुम्ही याच्यामध्ये चांगला विचार केला नाही तर हे जीवन असंच बर्बाद होईल. म्हणून जीवन जगणे, वाढणे आणि नाश पावणे. पण याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुमचे ज्ञानाची वृद्धी झाली पाहिजे, तुमच्या साधनेची वृद्धी झाली पाहिजे. त्या साधनेच्या माध्यमातून तुम्ही निश्चितच वाढू शकता. किती वाढू शकता? ईश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ शकता वाढवलं तर. म्हणून हा व मध्ये दाखवलेला आहे जीवनाला. तर अशा प्रकारे ते पाणी, ते पवित्र जीवन ज्या कमंडलूमध्ये हे पाणी पात्रामध्ये, म्हणून त्याला पाणी पात्र म्हटलेलं आहे, की हेच जीवन आहे. ज्ञान, भक्ती, वैराग्य या जीवाचं खरं जीवन आहे. ते दत्तात्रेय महाराज देत आहेत, ते वाटताहेत. त्याच तीर्थाने परशुरामाला तिथे सांगितलं, अरे बाबा त्या सर्व तीर्थ आणावं लागेल. ते म्हणे आता कधी आणू आणि आईचा निक्षेप कधी करू? आणि देवाने, दत्तात्रेय प्रभूंनी सांगितलं, मार इथे बाण. बाण मारला आणि पाताळातून ते पाणी निघालं, जीवन निघालं. त्याचं तर्पण दत्तात्रेय प्रभूंनी केलं त्या रेणुकेला. पण त्याला 3 पथ्ये सांगितलेली होती, है नाही? त्यालाही सांगितलेलं होतं, मागे फिरून पाहू नको. परशुरामाला सांगितलं, एकदा तो संस्कार झाला की पुढे पाहायचं, निघायचं, पुन्हा मागे फिरून पाहायचं नव्हतं. काय होता उद्देश दत्तात्रेय प्रभूंचा त्यामागे? दत्तात्रेय प्रभूंना त्याची आई त्याला पुन्हा द्यायची होती. ती कारण ज्ञानविग्रह होती, देवता अवतार होती रेणुका. आणि म्हणून दत्तात्रेय प्रभूंच्या हस्ते माझा निक्षेप कर, हे तिने त्याचसाठी सांगितलं होतं की जेणेकरून तिला जीवन दत्तात्रेय प्रभूकडून मिळणार होतं. परशुरामाला त्याची आई भेटली असती, परंतु परशुरामाने पथ्ये सांगितली दत्तात्रेय प्रभूंनी, ती काही त्याने पाळली नाही. काही अंतरावर ते गेला, दत्तात्रेय प्रभू निघून गेले, तोही निघाला. निघाल्यानंतर दत्तात्रेय प्रभूंनी सांगितलं, तोंड फिरवलं का मागं पाहायचं नाही, पुढेच पाहून निघ. याला वाटलं मागं काय होते, मला का मागं फिरून पाहायला नाही सांगितलं? आणि म्हणून याने थोडं वळून मागे पाहिलं. कमरेपर्यंत ती रेणुका भूमीतून वरती निघालेली होती. नसतं पाहिलं तर संपूर्ण रेणुका जशीच्या तशी बाहेर निघाली असती. याने मागं फिरून पाहिलं आणि ती दगडाचा पुतळा रेणुका बनली. आणि नंतर मग त्या ठिकाणी मग लोक तिला नवस करू लागले, कोंबड्या वगैरेची हिंसा होऊ लागली. हा वेगळाच भोग तिथे तयार झाला. दत्तात्रेय प्रभूंनी निक्षेप करताना भोगाते पाव, भोगाते पाव म्हणजे ते पुन्हा येऊन घ्या धरतीवरती. साधनेच्या माध्यमातून भोग सांगितलेला होता, तो मात्र झाला नाही. परशुरामाला आई भेटली असती आणि अनेक जीवांतला सात्विक साधना तिच्या माध्यमातून घडली असते, जेणेकरून जीव एक प्रकारे, कारण देवतेची साधना केल्याशिवाय ती पूर्ण आपल्याकडून घडल्याशिवाय आपल्याला ही परमेश्वर साधना नाही मिळत ना. सोपं नाही एवढं, नाही का? अशा प्रकारे त्यांनी पथ्ये पाळली नाही आणि ती दगडाचा पुतळा झाली. पुढे तिथे मग भयंकर हिंसा वगैरे होऊ लागली. असे दत्तात्रेय प्रभूच्या. म्हणून पाणीपात्र धरम देवम दत्तात्रेय नमस्तुते निर्मलम रक्तवर्णनचं. मग दत्तात्रेय प्रभूंचं वर्णन निर्मल नाही काय? रक्तोत्पल दलपादम सांगितलेलं आहे.
दलपादम म्हणजे पाये श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्रीमूर्तीचं वर्णन आहे. रक्ताप्रमाणे लाल जर्द तळवे त्या श्री दत्तात्रय प्रभूंचे आहेत. रक्तोत्पल दलपादम, उत्पल दलपादम, लाल रक्ताच्या कमळाप्रमाणे, ज्याची उपमा त्या रक्तकमळाची दत्तात्रय प्रभूंच्या पायाला दिलेली आहे. रक्तोत्पल दलपादम सर्व तीर्थ प्रकाशकम. सर्व तीर्थ तर आम्ही मानतो की सर्व तीर्थ केलं त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंनी, तिथे सर्व तीर्थ केलं. आत्मतीर्थाच्या तिथे सर्व तीर्थ केलं का नाही? म्हणून त्याला आत्मक ऋषीने ती तपश्चर्या केली. दत्तात्रय प्रभू त्याच्या तपश्चर्येला तिथे जाऊन भेट दिली म्हणून त्याला आत्मतीर्थ हे नाव दिलं गेलं. पण तिथेही देवाने भूमीतूनच पाणी आणलं ना ते, कारण त्या ठिकाणी काय गोदावरी गंगा नव्हती तिथे, पण तिथे आत्मतीर्थ देवाने तयार केलं. सांगायचं तात्पर्य की रक्तोत्पल दलपादम सर्व तीर्थ प्रकाशकम आत्मभुवम वरम कृष्णम दत्तात्रेय नमस्तुते. आत्मभुवम संपूर्ण विश्वाला तत्वाचं निरूपण करणाऱ्या अशा त्या श्री दत्तात्रय प्रभूला माझा नमस्कार असो, असं म्हटलेलं. संपूर्ण जर बघितलं, आता काही लोक म्हणतात भृगु ऋषीने केलेलं आहे, आणि मग भृगु ऋषीने किंवा इतर कवीने केलेले तुम्ही काव्य घेत नाहीत का? आमच्या स्वामींनी हे हत्तीचा दृष्टांत निरूपण केला. हत्तीचा दृष्टांत बाहेर बी आहे, बाहेरचे दृष्टांत दिले स्वामी श्री चक्रधर महाराजांनी. हत्तीचा दृष्टांत पहिलाच बाहेर आहे, पण त्याच्यावर दृष्टांतिक म्हणजे जे काही सिद्धांत आहे ते देवाने समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे श्री दत्तात्रय प्रभूचं संपूर्ण दत्तात्रय कवच. मग जर आम्ही म्हटलं की ते भृगु ऋषीचं आहे, आपल्याला नको आहे ते, आणि मग व्यासांनी वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम हा श्लोक तर व्यासाचा आहे. तुम्ही प्रार्थनेमध्ये नेहमी जिकडे तिकडे तुम्ही म्हणताय त्वमेव माताच पिता त्वमेव, हा श्लोकसुद्धा व्यासांचंच आहे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तु नवंती दिव्यस्तवय वेदही सांग पदक्रमोपनिषदैर्गायंती यम सामग, हा श्लोकसुद्धा कोणाचा आहे? व्यासांचा आहे. पुष्कळशे काव्य बाहेरचे आपण घेतले, जे आपल्याला बाधक असतील ते नका घेऊ, पण याच्यामध्ये बाधक काहीच नाही. त्या व्यासांनीच सांगितलं, अरे आधी आपला तो देव एक करून घ्या. पण देव कोणता? त्या टायमाला त्यांनी श्रीकृष्णाचंच वर्णन केलं. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. अरे जो वसुदेव देवकीच्या उदरी जन्मला आहे, कंस चाणूर मर्दनम, ज्याने कंसाचं आणि चाणूराचं मर्दन केलं, दैत्यांचं मर्दन केलं. देवकी परमानंदम, देवकीला परमानंद त्याने दिला. अशा त्या कृष्णम वंदे जगद्गुरुम, त्या श्रीकृष्णाला तो देव आहे व्यासांनी सांगितलं. तिकडे तुकोबांनी श्रीकृष्णाची स्तुती केली, आपुला तो देव एक करून घ्यावा. पण तो देव कोणता? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. उतरी पैल पारो भवनदीची. अरे तो भवनदी, भव म्हणजे दुःख आणि त्याची नदी. आपण सगळे या दुःखाच्या सागरामध्ये टांगळ्या खातो आहेत, तर तोच तारणारा आहे. अनेक संतांनी त्या श्रीकृष्णाचं वर्णन माता पिता म्हणूनच केलेलं आहे. मग ते आपण घेतो का नाही? जे योग्य आहे परमेश्वराच्या बाबतीत, जे योग्य आहे, जे काव्य योग्य आहे ते आपण घेतलंच पाहिजे.
आणि म्हणूनच सगळीकडे आपण वसुदेव सुतम म्हणतो. अनेक पुष्कळसे प्रमाणं या ठिकाणी आहेत आपल्याकडे. आपण आता कालच म्हटलं, वैशुताईंनी म्हटलं नाही का विडा, तो विडासुद्धा आपल्याकडचा नाही आहे. रुक्मिणी अर्जव करी विडा घ्या जय देव, महाराज विडा घ्या जय देवा श्रीहरी. कसं वर्णन विड्याचं त्या ठिकाणी केलेलं आहे. मी पण जाळून सांदो सांदी ठीक लाविला चुना. मीपणा हा सांदो सांदी भरलेला आहे माणसाच्या ठिकाणी, तो जाळला नाही का. मीपण जाळून मीपणा अहंकार तो नष्ट केला. मीपण जाळून सांदो सांदी ठीकला. त्या मीपणाचा चुना मी तुझ्या या पानाला लावते, माझा मीपणा नष्ट होऊ दे. ठीक लाविला चुना राव रंक समान आहे जरा अधिक नावन. तो एखाद्या गरिबाने दिला काय किंवा एखाद्या श्रीमंताने दिला काय, देवाला दोन्ही सारखेच प्रिय आहेत. तो गरीब श्रीमंत हा क्षत्रिय आहे का, हा वैश्य आहे का, शूद्र आहे, त्याचा विचार करतो का देव? कुणी प्रेमाने दिला तो घेणार आहे, कुणी प्रेमाने त्याला भिक्षा दिली ती घेणार आहे, त्याचं ते स्वीकारणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये समता दाखवलेली आहे. परंतु शेवटी हा बाहेरचं काव्य आहे नाही का. नवाविधा भक्तीचे विडे घ्या असं त्याच्यात वर्णन आलेलं आहे. आपली एकविधा भक्ती आहे आणि मग हे नवाविधा भक्ती कशी आली हा प्रश्न आहे. तरी पण सगळं त्याच्यात वर्णन केलेलं जे काय आहे ते सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे साधनेला लागू पडते नाही का. विवेक रंगी काथ रंगीला प्रीत बहुदी चाले. विवेकाचाच काथ त्या ठिकाणी टाकलेला आहे. प्रीत बहुदे चाले. क्षेमा लवंगा, क्षमेची लवंग त्याच्यात टाकलेली आहे. क्षेमा लवंगा. वैराग्याचं जायफळ त्याच्यात टाकलेलं आहे. वैराग्य जायफळ सुरस बहु. आणि तो विडा म्हणजे भक्तीचा जो विडा आहे ना, तो अशा प्रकारे सुरस बनवलेला आहे. मी बोलतच राहील, टाईम संपून गेला तरी मला तुम्ही काही सांगणार नाहीत. संपलेलं आहे टाईम. 5:43 झाले आणि मग आता उद्याच्या याच्यात बघू. आता आपल्याला उद्या श्री दत्तात्रय प्रभूंचा पहाटे जन्मकाळ आहे. या पूर्वसंध्येला त्या दत्तात्रय प्रभूंचं अवलोकन चरित्राचं आपल्याला करायचं आहे. खूप काय आहे. दत्तचरित्र इतक्या लवकर नाही आटोपणार. 8 दिवसपर्यंत 10 दिवसपर्यंत एका श्लोकावरती निरूपण होतं. एवढं त्याच्यामध्ये सार भरलेला आहे. तो सार तुम्हाला उकळून दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहे. जितकं केलं तितकं गोड मानून घ्या. त्याच्यामध्ये काही बाहेरचा चौथा असेल तर टाकून द्या. परंतु हंसक्षर न्यायाप्रमाणे या लेकराचे बोबडे बोल तेवढे हे अध्यात्माचे घेऊन जा. इथंच सर्व काही झटकून टाकू नका. नाही तर उठल्यानंतर पुरुष पुढून शर्ट झटकतात, मागून बी झटकतात. बाया आपला साडीचा पदर झटकला का जाऊ द्या, चला आपलं जे आहे ते नाही का, असं नका करू. त्याच्यातलं तत्त्व सार जे आहे हंसक्षर न्यायाने ते घेऊन जा आणि चौथा टाकून द्या. माझ्या पदरचं जे काय असेल ते नका घेऊ, पण तो जो सिद्धांत महत्त्वाचा आहे तो घेऊन जा. इतकं बोलतो. लांबलेलं विवेचन या ठिकाणी संपवतो. दंडवत हो.